आजच्या व्हिडिओमध्ये आपण एसीपी म्हणजे काय ते बघणार आहोत। तर चला बघूयात। एसीपी म्हणजे ॲडव्हान्स केअर प्लॅन, म्हणजेच केअर प्लॅनिंग केली जाते ती पण ॲडव्हान्स मध्ये। आता ती कशी केली जाते ते बघूयात। नमस्कार मित्रांनो, मी रोशनी आणि तुम्ही पाहत आहात कोडिंग विथ रोशनी। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एसीपी म्हणजे काय ते बघणार आहोत। एसीपी हा ईएनएम मधला एक महत्त्वाचा भाग आहे। एसीपी रिलेटेड क्वेश्चन फ्रेशर्सला आणि एक्सपिरियन्स कोडर्सला इंटरव्ह्यूमध्ये सारखे विचारतात। एसीपी मध्ये डॉक्टर काय करतात तर पेशंट किंवा त्याच्या रिलेटिव्ह सोबत फ्युचरमध्ये देणाऱ्या ट्रीटमेंट विषयी प्लॅनिंग करतात। फॉर एक्झाम्पल, पेशंटला काहीतरी गंभीर आजार आहे तर फ्युचरमध्ये पेशंटला CPR, व्हेंटिलेटर किंवा शॉक वगैरे अशा ट्रीटमेंट द्यायच्या का नाही ह्या रिलेटेड डॉक्टर काय करतो, पेशंट किंवा त्याचे रिलेटिव्स सोबत ॲडव्हान्समध्ये डिस्कशन करतो। कारण की त्या स्टेजला पेशंट स्वतः त्याचा डिसिजन देऊ शकणार नाही। तर ह्या सगळ्या सिनेरियोला आपण ॲडव्हान्स केअर ऑफ प्लॅनिंग बोलतो। आता एसीपी कोड करण्यासाठी कुठल्या कुठल्या CPT वापरतात तर 99497 and 99498 ह्या दोन CPT आहे। ही जी CPT आहे ती प्रायमरी CPT आहे आणि ही त्याची ॲड ऑन CPT आहे। फर्स्ट 30 मिनिटसाठी 99497 हा प्रायमरी कोड यूज करतात। ही CPT बिल करण्यासाठी फेस टू फेस डिस्कशन असणं गरजेचं आहे आणि ही CPT बिल करण्यासाठी ॲटलिस्ट 16 मिनिट रिक्वायर्ड असतात। आता 99498 हा 99497 चा ॲड ऑन कोड आहे। ही CPT बिल करण्यासाठी ईच ॲडिशनल 30 मिनिट्स लागतात। लक्षात ठेवा, 99498 बिल करण्यासाठी प्रायमरी कोड 99497 लागतो। एक गोष्ट लक्षात ठेवा, 99497 ही CPT बिल करण्यासाठी मिनिमम 16 मिनिट रिक्वायर्ड असतात। जर इथं 15 मिनिट जरी दिला असेल तुम्हाला डॉक्युमेंटमध्ये तर तुम्ही एसीपी बिल करणार नाही। आता एसीपी बिल करण्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंटमध्ये एसीपीची प्रॉपर नोट असली पाहिजे। त्या नोटमध्ये ते डिस्कशन करताना तिथं कोण प्रेझेंट होतं ते मेन्शन पाहिजे आणि हे जे काही डिस्कशन आहे ते फेस टू फेस झालं पाहिजे आणि सोबतच त्या रिपोर्टमध्ये हे जे डिस्कशन आहे ते किती मिनिटं झाले ते दिलेलं पाहिजे। फॉर बेटर अंडरस्टँडिंग एक एक्झाम्पल देते। पेशंट त्याच्या मुलासोबत डॉक्टरांपाशी त्याचे कॅन्सर रिलेटेड ट्रीटमेंट विषयी डिस्कशन करण्यासाठी आले आणि हा जो डिस्कशन आहे तो टोटल 25 मिनिटसाठी चालला। आता ह्या केसमध्ये आपण कुठली CPT बिल करणार तर 99497 CPT बिल करणार, कारण की डिस्कशन किती मिनिटं झाले, 25 मिनिटं झाले। तर आपण पहिले 30 मिनिटसाठी किंवा मिनिमम 16 मिनिट पाहिजे। आता 16 पाहिजे पण इथे किती आहे, 25 आहे। तर आपण कुठली CPT बिल करणार, 99497 बिल करणार। आता ह्याच एक्झाम्पलमध्ये समजा पेशंट सोबत डिस्कशन 55 मिनिटाचं झालं असतं तर आपण पहिले 30 मिनिटसाठी 99497 ही CPT बिल केली असती आणि राहिलेलं 25 मिनिटसाठी 99498 ही CPT बिल। आता एसीपी ह्या टॉपिक रिलेटेड इंटरव्ह्यूमध्ये काय काय क्वेश्चन विचारतात तर एसीपी म्हणजे काय, एसीपीचा लॉंग फॉर्म काय, 99497 CPT बिल करण्यासाठी किती मिनिट लागतात, 99497 CPT बिल करण्यासाठी मिनिमम किती मिनिट्स लागतात, 99498 CPT कधी बिल करतात किंवा एसीपी बिल करण्यासाठी डॉक्युमेंटेशनमध्ये काय काय रिक्वायरमेंट आहे, हे सगळे क्वेश्चन इंटरव्ह्यूमध्ये विचारतात। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच मेडिकल कोडिंग रिलेटेड अपडेट्ससाठी CPT ICDच्या गायडन्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।